लहानपणापासून आमच्या घरामध्ये वारी आहे आणि त्याच्यामुळे ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संपूर्ण संत परंपरा याच्याशी बऱ्यापैकी जवळून संबंध आलेला आहे. आणि त्यामुळं वारंवार जेव्हा आता ह्या क्षेत्रात काम करायला लागलो तेव्हा 2016 साली मुक्ताई नावाचं एक एकल नाट्य लिहिलं. कारण मला ज्ञानेश्वर माऊलींच्या इतकंच त्यांच्या भावंडांचं चरित्रसुद्धा फार मोठ्या प्रमाणावर आकर्षित करतं. आणि त्यातून मुक्ताईचं चरित्र तर कारण सगळ्यात छोटी असून सुद्धा त्या माऊलींनी या सगळ्या भावंडांना ज्या प्रकारे आधार दिला, ज्या प्रकारे ती माऊली सगळ्यांच्यापेक्षा मोठी झाली, तर त्या सगळ्या आधाराबद्दलची ही गोष्ट आहे. म्हणजे निवृत्ती महाराज असतील, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली असतील, सोपान काका असतील, या सगळ्यांनी तिला मुक्ताई माऊली म्हटलेलं आहे. तर या मुक्ताई माऊलीचं चरित्र मला फार आकर्षित करतं. त्यामुळे 2016 साली मी त्याचं एकल नाट्य लिहिलं, ज्याच्याद्वारे आपलं जो उद्घाटनाचा सोहळा होता 2018 साली थिएटर ऑलिम्पिक्सचा दिल्लीत झालेल्या, त्याच्यामध्ये त्याचं सादरीकरण झालं. आणि तेव्हापासून त्याची चित्रदर्शी सगळी मांडणी लक्षात घेता मनात होतं की याचा चित्रपट व्हायला पाहिजे.